यस. आज आपण बघणार आहे 12th सायन्सचा सेमी कंडक्टर मधला सोलर सेल. सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन बघणार आहे आपण. सोलर सेलचं काय बघायचं, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आणि त्याचा उपयोग काय. बरोबर. फर्स्ट बघा कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज मीन बाय सोलर सेल. तुम्ही बघितलेत बघा, घरावर किंवा हॉटेलवर सोलर सेल बसवतो आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो आणि त्याचं कन्व्हर्शन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करता येतं. म्हणजे दिवसा लाईट कशावर पडते, सोलर सेलवर, आणि त्याचा वापर करून लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. त्यालाच आपण बघतोय. व्हॉट इज द सोलर सेल. पहिलं काय, इट इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा सेमीकंडक्टर डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स, हे काय करतं लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. इट कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. प्रिन्सिपल कळालं. इट इज अ पीएन जंक्शन डायोड विच कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता त्याचं कन्स्ट्रक्शन बघा. ह्याच्याकडे डायग्राम कडे बघितलं तरी कळतंय. इथं एन रिजन आहे, एन रिजन खाली पी रिजन आहे. पी आणि एन रिजन वर कंडक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलंय. पी आणि एन रिजन वर कंडक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलंय आणि एन रिजन वर अँटी रिफ्लॅक्टिंग लेअरचं कोटिंग केलंय. आणि कंडक्टिंग मटेरियल मुळे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टचा वापर केला. म्हणजे एन साइडला फ्रंट कॉन्टॅक्ट म्हणा, पी साइडला बॅक कॉन्टॅक्ट म्हणा. मग आपण आता व्यवस्थित बघूया. व्हॉट इज द सोलर सेल. इट इज अ पीएन जंक्शन डायोड. एन रिजन इज अ थिन. एन रिजन इज थिन ऍज कम्पेअर टू द पी रिजन. एन रिजन हा पी रिजनचा विचार करता थिन आहे. सो दॅट लाईट इन्सिडेंट ऑन इट रिचेस द डिफ्लेक्शन लेअर. त्यामुळे त्याच्यावर पडलेली लाईट डिफ्लेक्शन लेअर पर्यंत पोहोचते. पी अँड एन रिजन्स आर कोटेड विथ कंडक्टिंग मटेरियल. पी आणि एन रिजनला काय केलंय, कंडक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलंय. आणि दे आर युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. त्याचा वापर करून काय केलंय, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट दिलाय. कॉन्टॅक्ट इन एन साइड इज कॉल्ड फ्रंट कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट इन पी साइड is called back contact. Also, N regions are coated with anti-reflecting layer. N region वर काय केलंय, अँटी रिफ्लेक्टिंग लेअरचं कोटिंग केलंय. त्यामुळं अँटी रिफ्लेक्टिंग लेअर इज युज्ड टू पास द व्हिजिबल लाईट. म्हणजे व्हिजिबल लाईट पास व्हावी, इन्फ्रारेड लाईटचं रिफ्लेक्शन व्हावं. आणि दिस अँटी रिफ्लेक्टिंग लेअर प्रोटेक्ट द सोलर सेल. अँटी रिफ्लेक्टिंग लेअर काय करते, सोलर सेलचं प्रोटेक्शन करते फ्रॉम हीट. म्हणजे हीट पासून त्याचं प्रोटेक्शन होतं. कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा ऐका. इट इज अ पीएन जंक्शन डायोड. एन रिजन इज इन द साइड ऑफ रेडिएशन. म्हणजे जिकडे लाईट पडते त्या साइडला एन रिजन. इट इज अ थिन so that light incident on it reaches the deflection layer. P region is thick. P and N regions are coated with conducting material and they are used for electrical contact. Contact in the N side is called top contact or front contact and contact to the P side is called back contact. N region is coated with anti-reflecting layer which allow to pass the visible light. आणि ते काय करतं, व्हिजिबल लाईट पास करतं. दे रिफ्लेक्ट द इन्फ्रारेड रेडिएशन. म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशनचं काय करतं, रिफ्लेक्शन करतं. शिवाय इट प्रोटेक्ट द सोलर सेल. ते काय करतं, सोलर सेलला प्रोटेक्ट करतं. कशापासून, हीट पासून. म्हणजे इट प्रोटेक्ट द सोलर सेल फ्रॉम हीट. थँक्यू व्हेरी मच. बघा कळालं.